नमस्कार. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे. माझं कर्ज खरंच पीक कर्ज आहे का? आणि हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण कर्जमाफीचा लाभ अल्पमुदतीच्या पीक कर्जालाच मिळणार आहे. मग तुमचं कर्ज पीक कर्ज आहे की नाही हे कसं ओळखायचं? यासाठी 2 सोप्या पद्धती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही हे ठरवण्यापूर्वी तुम्हाला तुमचं कर्ज खरंच अल्पमुदतीचं पीक कर्ज आहे का याची खात्री करावी लागणार आहे. आता अल्पमुदतीचं पीक कर्ज म्हणजे शेतीच्या एका हंगामासाठी घेतलेलं पीक कर्ज हे अल्पमुदतीचं पीक कर्ज असतं. या पैशातून बियाणे, खत, औषधी, पेरणी, मशागती, इतर शेतीचा खर्च केला जातो. आता तुमचं पीक कर्ज हे अल्पमुदतीचं आहे का हे पाहण्याची पहिली पद्धत, तुमचं कर्जाचं पासबुक किंवा कर्ज मंजुरीचं पत्र काढा. यामध्ये इथे दिलेले शब्द पहा, जसं की क्रॉप लोन, शॉर्ट टर्म क्रॉप लोन, क्रॉप कॅश क्रेडिट, KCC म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड किंवा ॲग्रिकल्चर कॅश क्रेडिट असे शब्द लिहिले आहेत का ते पहा. यापैकी एखादा शब्द जर असेल तर ते पीक कर्ज असू शकतं. अल्पमुदतीचे पीक कर्ज तपासण्याची दुसरी पद्धत, जर तुमच्याकडे कर्जाचं पासबुक नसेल किंवा कागदपत्र नसतील तर तुमच्या आधार क्रमांकावर किंवा कर्ज खात्याच्या क्रमांकावरूनही बँक तुमच्या कर्जाचा प्रकार सांगू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन थेट प्रश्न विचारावा लागेल की माझं कर्ज अल्पमुदतीचं पीक कर्ज आहे का? बँकेच्या संगणकामध्ये तुमच्या कर्जाचा प्रकार स्पष्टपणे नोंदवलेला असतो, त्यामुळे ते तुम्हाला लगेच सांगू शकतात. यामुळे तुमचा हा प्रश्न कायमचा मिटू शकतो. कर्जमाफी संदर्भात तुमचे काही इतर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.